तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। आरक्षण जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असा पवित्रास त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे सरकारने वेळकाढूपणा करू नये आणि तात्काळ आरक्षण लागू करावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। 2 वर्ष सरकारला दिलाय, त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो। थोड्या मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही। निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची। सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचे करता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला मध्ये यायचं नाही 4 महिन्यापूर्वी। याचे करता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे। 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली। आमच्या सोबत आहेत शुभम। खरं तर आजपासून खरं तर पाण्याचाही त्याग करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता आणि मनोज जरांगेंचं एकंदरीत पहिल्या दिवसांपासूनचं आत्तापर्यंतचं वागणं जर पाहिलं तर हळूहळू त्यांचा निर्धार जास्त तीव्र होत चाललाय आणि त्यांचं उपोषणाचं स्वरूप सुद्धा तीव्र होत चाललेलं आहे। काय सांगशील या सगळ्या संदर्भात? स्नेहा, साहजिक आहे मागील 3 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अगदी समजा उपवास जरी असला आपला श्रावण महिन्यातला किंवा इतर कुठल्या सणाचा, दिवसभराच्या उपवासाने देखील संध्याकाळच्या वेळेस आपलं डोकं दुखतं तरी देखील आपण उपवासाचं जे काही साहित्य असतं आपल्या नाश्त्याचं ते आपण घेत असतो। पण मात्र जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजासाठी जे आहेत आमरण उपोषण सातत्याने करत असतात आणि अशामध्ये अनेक वेळापासून ते बोलत होते की मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मी जाणार आणि आंदोलन करणार आणि त्या अनुषंगाने ते 29 ऑगस्टला रोजी या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे। सकाळपासूनच मुंबईची परिस्थिती ही काहीशी बदलली आपल्याला दिसून आली होती। आणखी नागरिक जे आहेत मुंबईमधले हे आपल्या कामानिमित्त निघाले होते आणि त्याच्यानंतर 12 वाजताच्या दरम्यान आपल्याकडे बातमी आली की याचिका जी आहे मराठा आंदोलन जे मुंबईमध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती झालेली आहे आणि 1:30 वाजता त्याची सुनावणी जी आहे ती होणार आहे। 2:15 वाजता सुनावणीसाठी सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे सातत्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात जे आहे एक विरोधी भूमिका जी त्यांची सातत्याने दिसून आली आहे, त्यांनी ही याचिका केलेली आहे। पण मात्र नंतर लक्षात आलं की अनेक याचिका या कोर्टामध्ये ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। तर पाहायला गेलं तर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांना काही अटी शर्तींसह जी आहे परवानगी मुंबई पोलिसांकडनं आणि पालिकाकडनं देण्यात आली होती। पण मात्र अनेक असे मुद्दे होते त्यांचं उल्लंघन झाल्याचं नमूद जे आहे आता कोर्टामध्ये झालेलं आहे। अशामध्ये जरांगे यांनी देखील एक हमीपत्र जे आहे ते मुंबई पोलिसांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिलं होतं। पण मात्र त्याच्यावरच जरांगे पाटील यांचीच नक्की सही आहे का असा देखील प्रश्न कोर्टाने उपस्थित केला होता आणि मात्र त्याच्यावर सांगण्यात आलं की जरांगे पाटील यांचीच सही आहे ते त्यांचं पूर्ण नाव जे आहे त्या सहीच्या स्वरूपात जे आहे लिहित असतात। तर कुठेतरी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की परवानगी जी आहे ती घेण्यात आली होती, नंतर परवानगी जी आहे ती देण्यात आली होती। पण मात्र 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलक हे पसरलेले आहेत किंवा मग ज्या पद्धतीने व्हायरल व्हिडिओज आपल्या समोर येताना दिसून येत आहेत तर याची कुठेतरी विरोधात नोंद जी आहे मुंबईकरांच्या झाली होती आणि अशामध्ये आज याचिकाची सुनावणी जी आहे ती सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। आणि खरं पाहायला गेलं तर कुठेतरी कोर्टाचे देखील सूर जे आहेत ते मराठा आंदोलनाच्या विरोधात आहेत। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं देखील आम्हाला देखील वाटत आहे की एखाद्या समाजाचं किंवा मग महाराष्ट्रातील लोकांचं भलं व्हावं, त्यामुळे आम्ही देखील शांततेची भूमिका जी आहे ती घेत आहोत। पण मात्र नियमांचं उल्लंघन जे आहे ते होत आहे। सोबतच अटी शर्तींमध्ये 5,000 लोकांची परवानगी जी आहे आझाद मैदान या ठिकाणी देण्यात आली होती, पण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत। तर मग हे नियमांचं उल्लंघन नाही आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि सोबतच वकिलांना देखील विचारण्यात आलेलं आहे की 5,000 लोकांव्यतिरिक्त जे सर्व लोक आहेत त्यांना तुम्ही माघारी पाठवू शकता का असा प्रश्न जो आहे तो त्यांनी केलाय।
त्याच्यावर मराठ्यांच्या वकिलांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मी त्यांना आव्हान करू शकतो, त्या पद्धतीने आव्हान जे आहे ते करण्यात येईल. अर्थातच जी जागा आहे, आझाद मैदान हे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस असेल तो त्या ठिकाणी आंदोलन करू शकतो, उपोषण करू शकतो, पण मात्र फक्त साखळी उपोषण ज्याची काही तासांचीच मर्यादा असते, 9 तासांची, ती तो त्या ठिकाणी करू शकतो. पण कुठेतरी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर देखील जरांगे पाटील यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं आणि त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित होते. तर वेळेबद्दल देखील या ठिकाणी जे आहे विषय त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि सोबतच अनेक बाबी स्वतः ऍडव्होकेट गुणरत्न सदावर सिंग यांनी देखील कोर्टामध्ये मांडलेल्या आहेत की खासदारांच्या गाड्या अडवल्या गेल्या, बाटल्या फेकल्या गेलेल्या आहेत, ज्या पत्रकार आहेत त्यांना देखील त्रास झालेला आहे. सीएसएमटी स्थानकामध्ये देखील गर्दी होत आहे. ज्या ज्या गोष्टी मागील 3 ते 4 दिवसांपासून मुंबईमध्ये घडत आलेल्या आहेत आणि ज्या नियमांचं उल्लंघन करून घडत आहेत, अशा सर्व गोष्टींची चर्चा जी आहे, या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सदावर्ते यांनी कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. आणि सोबतच हायकोर्टाने जे आहे, जे मराठ्यांचे वकील आहेत श्रीराम पिंगळे यांना देखील सातत्याने प्रश्न जे आहेत अनेक गोष्टींबाबत केलेले आहेत. त्यामुळे आता कुठेतरी ही जबाबदारी बनते की कुठेतरी ह्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या हव्यात. सोबतच समजा बघायला गेलं तर अजून देखील युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असताना दिसून येत आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयावर कोर्टने आता देखील असं सांगितलं आहे की नियमांचे उल्लंघन करू नका. स्टेडियम जे आहे, स्टेडियम बद्दल देखील जे आहे या ठिकाणी उल्लेख झालेला आहे की स्टेडियम जे आहे, स्टेडियमचा एक पर्याय जो आहे तो उपलब्ध होऊ शकतो का, अशा पद्धतीने देखील एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झाला होता. आणि त्यावर देखील जे आहे आता कुठेतरी जागा बदलते का मनोज जरांगे यांच्या पाटलांच्या आंदोलनाची, हा देखील एक प्रश्न जो आहे तो आता सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे. नक्कीच. पण शुभम, या सगळ्यात एक गोष्ट अशी की याच्या खरं तर या आंदोलनाला विरोध करणारी याचिका सुद्धा कोर्टात दाखल झालेली आहे, मुंबई हायकोर्टात, आणि याच्यावरची सुनावणी होते. मात्र दुसरीकडे काही आंदोलकांकडून म्हणजे जरांगेंकडनं आवाहन करून सुद्धा, विनंती करून सुद्धा काही हुल्लडबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत. तर या सगळ्याचा कितपत विपरीत परिणाम होऊ शकतो? अर्थातच स्नेहा, आपण बघू शकतो मुंबईचं वातावरण हे कुठेतरी बदलत चाललं आहे, बिघडत चाललंय या हुल्लडबाजीमुळे. पण ज्यावेळेस काही वेळ आधीच मनोज जरांगे पाटील यांना देखील असा प्रश्न करण्यात आला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हुल्लडबाजी हे आम्ही नाही, हे सरकार करत आहे, हे मुख्यमंत्री करत आहेत. आम्ही त्यांना 4 महिन्यांपासून सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी येत आहोत, पण तरी देखील त्यांनी काहीच कारवाई केली नाही, काहीच हालचाली केल्या नाही. पण खरं पाहायला गेलं तर मुंबईमधल्या ज्या पद्धतीने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज आहेत, ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, कुठे ना कुठे हुल्लडबाजी सुरू आहे अशा पद्धतीचं स्पष्ट चित्र जे आहे ते दिसून येत आहे. बॅरिकेटिंगवर बसून घोडागाडीचा खेळ करणं असो, सिग्नलवर चढून झेंडे लावणे असो, किंवा मग घोषणा देणं असो, त्या रेल्वे स्टेशनवर गोविंदा पथकासारखे थर लावणं असो, किंवा मग ट्रेनच्या ट्रॅकवर उतरून किंवा मग ट्रेन मोटरमॅनच्या गाडीमध्ये त्याच्या डब्यामध्ये जाऊन बॅनर लावणे असो, ह्या अशा सर्व पद्धतीची नोंद जी आहे ती कुठेतरी विरोधात होत आहे. आणि कोर्टाने देखील अशा पद्धतीने विचारलेलं आहे की तुम्ही या सर्व गोष्टींना आवर का नाही घातला, तुम्ही तेव्हाच्या तेव्हा कोणती कारवाई का नाही केली. तेव्हा सरकारच्या महाधिवक्ते आहेत त्यांच्याकडनं असं देखील उत्तर देण्यात आलं की ज्यावेळेस पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेलो होतं तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं, धमकवण्यात आलं की तुम्हाला काय करायचंय करा, तुम्हाला लाठीचार्ज करायचंय करा, त्याच्यानंतर काय होतं त्याला तुम्ही फक्त सामोरं जा. अशा पद्धतीने सातत्याने मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांना धमकवणं जी आहे ते आल्याची नोंद जी आहे ही देखील आता कोर्टात झालेली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी ही सुरू आहे या गोष्टीचा पुरावा देखील आहे आणि ती कोर्टामध्ये देखील याबद्दलचा उल्लेख जो आहे स्नेहा तो झालेला आहे. नक्कीच. धन्यवाद शुभम. या सगळ्या अपडेट्सबद्दल तर आपण पाहतोय की मुंबईतली परिस्थिती ही दिवसेंदिवस, मुंबईतलं वातावरण बदलत चाललेलं आहे आणि जसजशी आंदोलनाला दिवसांगणिक परवानगी मिळते, एका दिवसाची वाढीव परवानगी मिळते, तसतसा मुंबईत मराठा आंदोलकांचा, समर्थकांचा ओघ हा वाढतच चालला आहे.